जगाची होती तर मी माझ्या मित्राला घेऊन आलो तिथे चिखलदरा आणि इथं आम्ही ना काय काय माहोल केलं आणि काय काय कांड केले ते सांगतो तुम्हाला पुढे ब्लॉकमध्ये. ब्लॉक कंटिन्यू करा. आता चिखलदरा जायचं म्हटलं तर ओळख तर जाता येणार नाही. मग काय आम्ही त्यासाठी गाडी बुक केली. गाडी पोहोचल्यावर सर्वांची एकच गोष्ट लक्षात आहे की नारळ कुठे आहे. कारण नारळ घेऊन लवकरात लवकर कार्यक्रम याचं करायला लागेल. आपल्याला जास्त टाइम तर काय नव्हतं. मग काय नारळ फोडला आणि आपली यात्रा सुखात जाण्यासाठी प्रार्थना केली. सगळा प्रसाद वाटून दिला आणि आपल्या भेळ वगैरे मित्राला फटफट गाडीत तेल टाकून आता याच्यानंतर आपल्याला सामना पेट्रोल पंपावर पोहोचलो आणि इथं जिओचं पेट्रोल नव्हतं. मग काय अंबानी एकाला पैसे असतात द्या लागतील. पण इथं आम्हाला एक दादा भेटली, त्याची गाडी झाली ती बंद. मग त्याच्या गाडीला आमचं लोटायला लागत होतं. पण तिथे जाऊन पडलं त्याची गाडी नाही, मोठा ट्रक होता. मग काय आपल्या बाहुबली मित्रांनी लावली ताकद आणि ट्रक करून दिला चालू. तेवढं आम्ही पोहोचलो श्री संत महाराज नगरीमध्ये म्हणजे शेगावमध्ये. तटून पहिले चहा घेतला, नंतर मंदिरात दुरून दर्शन घेतले आणि सीधा आलो अकोटमध्ये. आता इथून पहिले येऊन सूर्यदेव दर्शन घेतले आणि तटून आलो सीधा घाटात. आता एंट्री झाली आपली. आता इथूनच तर खरी मध्ये चालू होणार आहे. आता इथं समोर पॉईंट येणार आहे. त्या पॉईंटचं नाव आपल्याला काय माहित नाही, पण तरी घोडा आणि गाडी तुम्हाला खेळता येते. मग आपल्याला त्या पॉईंटचं नाव ठेवलं घोडागाडी पॉईंटवर पोहोचल्याबरोबर तर आपल्याला गाडी पसंत आली. पण आपलं नशीब इतकं खराब, ज्या गाडी आपल्याला पसंत आली ती गाडी होती बंद. मग काय पळत्यानं मी घेतली दुसरी गाडी. पहिले वर्षी पळत्यानंतर त्याच्या मागे मी. आता पाहून या गाडीत किती दम आहे, किती पळते गाडी. पण या गाडीत काहीच दम नव्हता बाबा. काही 10-15ची स्पीडनं चालू होती ती. पण जाऊ द्या, माझ्यासाठी इतकं व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि समोर आपण काय काय मजा केली ते पाहायला भेटून तुम्हाला पार्ट 2 मध्ये. त्यासाठी एकदा फॉलो बटन दाबून द्या. तर झाला मग.